कोणतरी महान पुरुष सांगून गेला की सवड काढून आवड जपा, म्हणून आम्ही मैदान बघायला करतो. तो महान पुरुष मीच आहे बरं का. अगोदरच आम्ही काढून त्यात येऊनाचा तडाखा, त्यामुळे तोंड बांधून घेतलं आणि मैदान बघायला निघालो. तोंड बांधल्यामुळे मी काय ओळखत नव्हतो, त्यामुळे असलं येडं चाळ करत आम्ही मैदानावर पोहोचलो. गेल्या गेल्या गट सुटून आला होता, त्यामुळे हे नियाड जवळनी असं येडं चाळ करायला लागली. ही बसण्याला धरला अडवूनच तिथं. तो अगोदरच बैलाला नेलंय भीतो, त्यामुळे त्याला धरला अडवून तिथं. उशिरा मैदानावर गेल्यामुळे आम्हाला शेवटचं 4-5च गट बघायला भेटलं होतं. मग आम्ही खाली सुट्टीचा थरार बघायला गेलो. कसा आहे दणका, आपल्याला निकालापेक्षा सुट्टीच आवडती. नुसतंच गट पोहून झालतं, सेमीची चिठ्ठ्या काढणार तवर पावसानं हजेरी लावली. काय त्याच्या आईला दणका तुटवला होता पावसानं नुसता. पाऊस कमी आणि वारं जास्त. पावसात भिजायची इच्छा तर लय होती, पण छड्डीत पाणी गेल्यावर कसं तरी वाटलं असतं, म्हणून आम्ही आपलं ताडपदरी धरून गपगुमान उभं राहिलो होतो. तसं आप्पांनी नियोजन चांगलं केलं होतं, पण काय त्याच्या आईला वाऱ्या पुढं काय त्यांचं चाललं नाही. काय आता निसर्गापुढं कोणाचं काय चालतंय का. सगळं स्टेज वगैरे सगळं पडलं होतं वाऱ्यानं. मैदान पार पाडायचं का नाही ह्याच्यावर थोडीशी चर्चा झाली, पण मैदान खाली वाहकच होतं, त्यामुळे काय ट्रॅक्टर फिरवून लगेच चालू केलं. सेमीच्या गाडी खाली निघाल्या तर पुढनं लाडका बाक्याडॉन आला आणि आम्ही मैदानच फक्त या बैलासाठी बघायला येतो. शेवट विषय हो बाक्याडॉनचा. सेमी आम्हाला सगळं बघायला गावलं आणि पुढच्या सेमीत बाकासूर होता. मग काय विषयच नाही हो, त्याच्या नशिबात शेवटी कडच आहे. पण तरी बी भावानं सिद्ध करून दाखवलं. आम्ही एन्जॉय केला, तुम्ही बी एन्जॉय करा बघून. सेमीफायनल बघून आम्ही आपलं घर गाठलं. तोंडाच्या आईला घोडा लागला होता. आता म्हटलं घरी जावावं गपगुमान. तर भावांनो, कसा वाटला व्लॉग कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.